जय श्रीराम माऊली, जय श्रीराम. आनंदी जीवनाचा हा प्रवास, रेखीमय प्रवास कसा असतो? हा आनंदी जीवनाचा रेखीमय प्रवास हा आपण जाणून घेतलाय. ऊर्जा ही जी सकारात्मक ऊर्जा असते ती आपल्यामध्येच असते, तिला आपणच जागृत करत असतो. आणि ही किती सकारात्मक ऊर्जा किती प्रमाणात जागृत असते हे आपण काल ध्यानामध्ये बघितलंच आहे. आता सध्या रामाची नवरात्र सुरू आहे, तर आपल्या ब्रह्मांडात या सुंदर श्रीरामाची ऊर्जा सुरू आहे, सकारात्मक ऊर्जा सुरू आहे. आणि आपण काय तर काल ते रामाचं ध्यान करून सगळ्यांनी ती ऊर्जा जागृत केली, स्वतःमध्ये ती ऊर्जा ग्रहण केली है ना. ती ऊर्जा ग्रहण करून आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे की ही सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय. या अगोदर कधी आला होता का असा? कधी नवरात्रात आपण ध्यान करून, ईश्वराचं ध्यान करून, ती ईश्वराची साधना करून आपण स्वतःमध्ये ही सकारात्मक ऊर्जा जागृत केली होती का? आज आपण रेखीशी जुळलो आणि रेखीशी जुळल्यानंतर आपल्याला कळलं की काय असते सकारात्मक ऊर्जा, सकारात्मकतेमध्ये किती शक्ती असते हे आपल्याला कळलं. आपल्याला आपल्या ईश्वराने सुद्धा तेच सांगितलेलं आहे, काय की प्रत्येक माणसामध्ये हा देव असतो. आपण देवाला शोधत असतो, देव हा स्वतःमध्येच असतो, स्वतःच्याच हृदयात असतो. जेव्हा आपली सकारात्मकता जागृत होत असते तेव्हा आपल्याला त्या ईश्वराची ज्ञान होतं. त्या ईश्वराला आपण आपल्याच हृदयात बघत असतो. तो ईश्वर आपल्यासोबत प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तो ईश्वर आपल्यासोबतच आहे. तर या ईश्वराचं जेव्हा आपण ध्यान करत असतो तेव्हा काय होतं की आपल्यामध्ये आणखी सकारात्मकता जागृत होत असते. ध्यान म्हणजे काही एक साधना आहे. आणि जेव्हा आपण या साधनेशी जुळतो, जेव्हा ध्यानाशी जुळतो, जसं जसं ध्यानाशी आपण जुळत जातो त्या प्रकारे आपल्या जीवनात सकारात्मकता वाढत जाते. आणि ही ऊर्जा कुठे असते तर ही सकारात्मकतेची ऊर्जा आपल्यामध्येच असते. आपण स्वतःमध्ये ती ऊर्जा जागृत करत असतो साधनेने, ध्यानाने. आणि मग ही ऊर्जा आपल्याला किती उपयोगात असते. प्रत्येक वेळी सर्वत्र आपण या ध्यानाच्या ऊर्जेचा वापर करत असतो. तर ही ध्यानाची ऊर्जा आपल्यामध्ये कशी जागृत होत असते? जेव्हा रेखीशी जुळतो तेव्हा कितीतरी नकारात्मक विचार असतात, अडचणी येतात. पण या रेखीशी जुळल्यानंतर जेव्हा आपण साधनेमध्ये जुळतो, जेव्हा ध्यानामध्ये जुळतो आणि आपण जेव्हा ध्यान करत असतो, साधना करत असतो, तेव्हा आपल्यामध्ये ही सकारात्मक आपोआप जागृत होत असते. कशी जागृत होत असते तर आपल्या शरीरातले 7ही चक्र आहे ते काय होतात, बॅलन्स होतात. काय आहे हे 7 चक्र? तर हे 7 चक्र माणसाचे अस्तित्व आहे. योगशास्त्राने सांगितलंय की माणसाच्या शरीरात असंख्य नाड्या आहेत. त्यातील महत्वाची नाडी म्हणजे ही सुषुम्ना नाडी आहे. आता ही सुषुम्ना नाडी कुठनं असते तर ही आपल्या टाळूपासून सुरू होते तर मूलाधार चक्रापर्यंत, शेवटच्या पाठीच्या शेवटच्या टोकापर्यंत हे सुषुम्ना नाडी आहे. आणि या एका सुषुम्ना नाडीवर आपले 7 चक्र असतात. सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, हृदय चक्र, सोलार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र. हे 7 चक्र एका सुषुम्ना नाडीवर असतात. पण तरीही हे 7ही चक्र वेगवेगळे कार्य करतात. एका नाडीवर जरी असले तरी 7ही चक्र हे ऑर्गन्स वेगवेगळे कार्य करत असतात. आणि प्रत्येक चक्र आपलं शरीर चालवत असतं. आपल्या शरीरातून ज्या ऊर्जा असतात त्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीराला हे तत्व पुरवत असतात. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीराला ही ऊर्जा पुरवत असतात. तुमचं सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र हे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतं. हृदय चक्र, सोलार चक्र हे वेगळ्या प्रकारे कार्य करतं. आणि जेव्हा आपल्याला या 7 चक्राची माहिती कळते, 7 चक्र काय आहे हे कळतं, तसं तसं आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रगती होत जाते. एक जागरूकता आपल्यामध्ये येत जाते. आपल्या शरीरात असंख्य नाड्या आहेत, पेशी आहेत, अवयव आहेत. आणि हे सर्व कशावर चालतात तर या तत्वावर चालतात. आपल्या शरीराला हे 7 चक्र हे तत्व पुरवत असतात. आपले मूलाधार चक्र आपल्या पृथ्वी तत्वाशी जुळलेलं आहे. जेव्हा मूलाधार चक्र बिघडलं तेव्हा काय होतं तर मूलाधार चक्र बिघडलं त्यावेळेस आपल्यामध्ये समृद्धी कमी होतं, सतत चिडचिड होते,
शरीराचा भाग दुखत राहतो, शरीरात दुखण्याचा त्रास सुरू होतो. पण आपण रेखीमध्ये आल्यानंतर कळतं आपल्याला की आपले कोणते चक्र बिघडले आणि आपल्याला कसा त्रास सुरू झालेला आहे, हे आपल्याला रेखीत आल्यावर कळतं. आणि त्यावेळी आपण काय करतो, त्यावर उपाय सुरू करतो. जसे मूलाधार चक्र आपलं बिघडलं असेल तर आपण काय करत असतो, मूलाधार चक्र बिघडलं की आपण त्याला हील करतो, क्लीन करतो. आपल्याला माहित आहे माझे चक्र बिघडलेले आहे, आता या चक्राला आपल्याला क्लिनिंग करायची आहे आणि हिलिंग करायची आहे. स्वाधिष्ठान चक्र बिघडलं तेव्हाही आपण प्रत्येक चक्र जसं जसं आपलं बिघडत जातं आपल्याला ते जागृती होत जाते, कळत जातं की काहीतरी आपल्या शरीरात आपल्या चक्रामध्ये कुठेतरी बिघाड आलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला केव्हा कळतं, रेखीमध्ये आल्यानंतर. जेव्हा आपण त्या चक्रांना 7 चक्राचं ध्यान करून हील करतो, त्या चक्रांची क्लिनिंग करत असतो, तसं तसं ते चक्र आपलं बॅलन्स होत जातं आणि आपले चक्र हे योग्य प्रकारे कार्य करत असते. आज्ञाचक्र आपलं स्वाधिष्ठान चक्रानंतर आपलं सोलार चक्र असते. सोलार चक्रामध्ये का त्रास निर्माण होतो, सोलार चक्र जेव्हा बिघडतो, नाभीचा वरचा भाग असतो तो पोटाचा, ते बिघडलं की आपल्यामध्ये सतत चिडचिडपणा निर्माण होते, रोग निर्माण होतात. एवढंच नाही तर आपल्या नात्यांमध्ये सुद्धा दुरावा येतो. जेव्हा आपलं स्वाधिष्ठान चक्र मूलाधार चक्र बिघडतं तेव्हा आपल्या नात्यांमध्ये सुद्धा दुरावा येतो. मग यावेळेस आपण काय उपाय करतो, आपल्याला माहित आहे की माझ्या मूलाधार चक्रात सोलार चक्रात दुरावा बिघाड आलेला आहे, आपण त्यावरही रेखीवर उपाय सांगतो. काय की दुसऱ्यांना माफ करा आणि स्वतःही माफी मागा. रेखीमध्ये आल्यानंतर आपल्याला माफी मागण्याची शक्ती आपल्यामध्ये जागृत होते आणि जसं जसं आपण दुसऱ्यांना माफ करत जातो आपलं सोलार चक्र हे बॅलन्स होत जातं. आपण त्याला क्लीन करतो, पुन्हा हील करत जातो. दुसऱ्यांना माफ करणे हे फार मोठी शक्ती असते आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना माफ करतो, क्षमादान देत असतो आणि दुसऱ्यांना सुद्धा क्षमा मागतो, तेव्हा काय होतं की आपले 7 चक्र बॅलन्स होतात, योग्य प्रकारे कार्य करतात. त्याच प्रकारे आपलं हृदयचक्र, या हृदयचक्रावर जेव्हा आपण पोहोचतो, हृदयचक्र हे जेवढं तुमचं शुद्ध पवित्र राहील, आनंदी राहील, तेवढं तुमचं हे शरीर योग्य प्रकारे कार्य करेल. आता हे हृदयचक्र कशाशी जुळलेलं असतं, वायूशी, ऑक्सिजन. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवणारं काय आहे तर हे हृदयचक्र आहे. आणि या हृदयचक्राला तुम्ही जेवढं आनंदी ठेवाल, जेवढे चांगले विचार कराल, जेवढं हे शुद्ध पवित्र राहील, चिंतनानं भरलेलं राहील, दुसऱ्यांविषयी चांगली भावना, चांगले विचार या मनात राहील, ईश्वराविषयी सदैव नामस्मरण राहील, तर काय होईल, आपलं हृदयचक्र तर चांगलंच राहील. पण हे हृदयचक्र आपल्या 7ही चक्राला बॅलन्स करतात, कारण की वायू आपल्या संपूर्ण शरीरात फिरत असते. आपलं हृदयचक्र म्हणजे हे यात वायू तत्व असतं आणि तो वायू तत्व आपल्या संपूर्ण शरीराला पुरवतो. तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन लेवल कमी झाली तर काय होतं, सगळ्यांनी अनुभव घेतलेलाच आहे ना. आपलं सोलार चक्र म्हणजे काय तर अग्नितत्व आहे. तिथे आपला अग्नितत्व असतो आणि आपला अग्नी बिघडला, कमी जास्त झाला तर काय होतो, आपल्याला राग येतो, संताप येतो, चिडचिड येतो. जे म्हणतात ना आम्हाला खूप टेन्शन येतं, माझ्या डोक्यात सतत राग राहतो, काय असतं त्यांना नाही माहीत, पण आपल्याला कळतं. काय समस्या आहे त्यांची, तर त्यांचं अग्नितत्व बिघडलेलं आहे. आणि अग्नितत्व बिघडलं तेव्हा आपण काय करतो, त्या अग्नितत्वाला सोलार चक्राला क्लीन करतो, हील करतो. आणि आपल्याला माहिती आहे की मला शांत राहणे आवश्यक आहे आणि शांत राहण्यासाठी आपण ध्यान साधना करतो. साधना ही आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची. जेवढी आपण साधना करत जातो आपलं शरीर तेवढं आरोग्य संपन्न होत जातं, आपल्यामध्ये ती जागरूकता येत जाते, आपण तसं घडत जातो आणि आपलं हेच मेडिटेशन आपल्याला आरोग्य संपन्न आणि आनंदी बनवतं. त्याच प्रकारे आपण जेव्हा चांगले विचार करतो तर आपलं मन अगदी शुद्ध पवित्र असतं. आपल्या मनामध्ये वाईट विचार येतच नाही. नाहीतर काय होतं बघा, जे सतत म्हणतात आम्हाला टेन्शन येतं, विचार येतात, सतत नकारात्मक विचार येतात. मग त्यांना नकारात्मक विचार कोणते येतात, भूतकाळातले. 10 वर्ष अगोदर, 20 वर्ष अगोदर तो व्यक्ती आला, त्यांनी तसं बोललं, ती येऊन तशी बोलली, त्यांनी तसं केलं, ते तसं केलं, ज्या गोष्टीचा वर्तमान काळाशी काही संबंध नाही. जीवन आपण वर्तमान काळात जगत आहे, पण विचार कुठे करत असतो, आपण भूतकाळातले विचार करत असतो.
की भूतकाळात ते तसं घडलं होतं आणि भूतकाळातले ते विचार करून आपण काय करतो, तर आपलं हृदयचक्र, आपले चक्र इम्बॅलन्स करतो आणि मनावर काय येतं त्यावेळेस ओझं येतं. बघा, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करताना तुमचं मन, तुमचं शरीर भारी होतं, शरीरामध्ये आळस येतो, काम करायची इच्छाच नाही होत, सतत डोकं फक्त त्या विचारात असते, जेव्हा की त्या नकारात्मक विचाराचा अर्थच राहत नाही. पण तुम्ही जेव्हा रेखीमध्ये येतात, ध्यान साधना करता, स्वतःला सकारात्मक करता, तेव्हा मनामध्ये ते भूतकाळातले विचार येतच नाही. नकारात्मक विचाराशी आपण काय होतो, दूर दूर होत जातो. ते विचार, त्या नकारात्मक गोष्टी आपल्यापासून दूर 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 होत जातात आणि आपल्यामध्ये सकारात्मकता जागृत होत जाते. आपल्यामध्ये ध्यानाची क्षमता वाढत जाते. आपल्याला ध्यानाशी, त्या साधनेशी एक गोडी निर्माण होते. आणि हेच एक कारण आहे की ज्यामुळे आपल्या शरीरात आणि आपल्या जीवनात बदल होतात. हा एक चक्र, जेव्हा आपण विशुद्धी चक्र आपलं हे आकाश तत्व आहे. जेव्हा विशुद्धी चक्र बिघडतं तेव्हा काय होतं की कुणी सतत नकारात्मक बोलत असतात, सतत वाईट बोलत असतात, त्यांच्या मुखात सतत वाईट शब्द असतात, सतत राग असतो, चिडचिड असते. कुणाकुणाचं विशुद्धी चक्र बिघडलं तर ते तोतडे बोलतात, बरोबर बोलू शकत नाही, किंवा कधी कधी कंठातून आवाज सुद्धा बरोबर निघत नाही. आपलं विशुद्धी चक्र बिघडलं तर समस्या एवढ्या येतात. मग आपण काय करत असतो, इथे विशुद्धी चक्राला हील करतो, क्लीन करतो, है ना. कुणाकुणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, कुणाला या कंठाचा मानेचा त्रास असतो, सुजन असते. ते सगळ्यांवर काय उपाय करायचे, कसे उपाय करायचे, हे सगळं आपण या रेखीमध्ये सांगत असतो. पण रेखीमध्ये सांगताना आपण काय करतो, स्वतःमध्ये अगोदर ती ऊर्जा जागृत करत असतो. त्या ऊर्जेशी आपण जुळतो, या ब्रह्मांडीय ऊर्जेशी जुळतो. या ऊर्जेला आपण आपल्या शरीरात जागृत करत असतो. ऊर्जा ही आपल्या शरीरातच असते, पण कुठेतरी ती झोपलेली असते आणि रेखीत आल्यावर कळतं की माझ्यात किती शक्ती आहे, मी या ऊर्जेचा किती वापर करू शकते, मी माझ्या शक्तीचा किती वापर करू शकते. आणि ही शक्ती आपल्यामध्ये जेव्हा जागृत होते तेव्हा आपल्यामध्ये या शक्तीसोबत एक आनंद निर्माण होतो, एक प्रसन्नता निर्माण होते. आपण स्वतःशी प्रेम करतो. स्वतः काय चांगलं करायचं आहे या गोष्टीचा आपण प्रत्येक वेळेस विचार करत असतो. मला माझ्या जीवनात काय चांगलं करायचं आहे. पण जेव्हा आपण नकारात्मक विचारात असतो, टेन्शनमध्ये असतो, तेव्हा स्वतःचा विचार करतो का, मला काय चांगलं करायचं आहे, मला माझ्या परिवारासाठी काय चांगलं करायचं आहे, घरासाठी काय चांगलं करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण विचारच करत नाही. फक्त त्या भूतकाळातल्या नकारात्मक गोष्टींचा विचार करता करता आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. आपल्या शरीरातले सगळे चक्र बिघडतात आणि आपली मानसिकता बिघडते. जेव्हा हेच विशुद्धी चक्राच्या वरता आज्ञाचक्र म्हणजे आपली मानसिकता, आपल्या आज्ञाचक्र जेव्हा बिघडतं तेव्हा आपली मानसिकता बिघडते. कुणाकुणाला सतत डोक्याचा त्रास असतो, डोकं दुखणे, कुणाला मायग्रेनचा त्रास असतो, कुणाला सतत चिडचिड होते, कुणाचं तर डोकंच काम करत नाही. जेव्हा आज्ञाचक्र बिघडलं तेव्हा अशा प्रकारचे समस्या येतात. डोळ्यासमोरची वस्तू डोळ्यांनी दिसत नाही, कुणाकुणाला आठवतच नाही काय झालं काय नाही, आणि मग आपण म्हणतो आता माझं डोकंच काम करत नाहीये. पण का करत नाहीये, कारण की त्या डोक्यामध्ये आपण घोळ करून ठेवलेला आहे. कधी कधी ज्या गोष्टी काही कामाच्याही नसतात त्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करत असतो. Received 60 rupees on Google Pay for business. त्या गोष्टीचा आपण विचार करत असतो आणि त्यामुळे आपलं आज्ञाचक्र बिघडलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करू करू या आज्ञाचक्रावर आपण काय करतो, तर आपणच आपल्या आज्ञाचक्रावर बिघाड आणतो. कुठेतरी त्याचं कारण आपणच असतो. पण जेव्हा आपण या ऊर्जेशी जुळतो, ध्यानामध्ये जुळतो, तेव्हा सगळ्यात प्रथम परिणाम म्हणजे आपल्या आज्ञाचक्रावर होता आणि आपलं आज्ञाचक्र शांत होतं. कुठेतरी चांगले विचार येतात. नकारात्मक विचार, टेन्शन आपल्याला आल्याबरोबर ताबडतोब आपलं आज्ञाचक्र आपल्याला सांगतं की मी कुठेतरी चुकत आहे, मी कुठेतरी चुकलेली आहे, ही नकारात्मक गोष्ट मला इथेच थांबवायची आहे आणि मला चांगल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे, चांगले विचार स्वतःमध्ये आणायचे. आणि ही गोष्ट आपल्यामध्ये जागृत होत असते या ब्रह्मांडीय रेखीशी जुळल्यानंतर, या ईश्वरीय शक्तीशी जुळल्यानंतर.
आणि त्या ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद असतो तो आपल्या सहस्त्रार चक्रावर, टाळूच्या वरती, ज्याला आपण सहस्त्रार चक्र म्हणतो, त्या ईश्वराचा सतत आशीर्वाद घेत असतो. जेवढे चांगले विचार कराल, जेवढे सकारात्मक राहाल, जेवढं चांगल्या ऊर्जेशी जुळाल, तेवढं आपलं सहस्त्रार चक्र प्रत्येक वेळेस कार्य करत असतं. आणि अशा प्रकारे आपले हे 7 चक्र या ऊर्जेशी जुळलेले असतात. आणि जेव्हा आपण या ऊर्जेशी जुळतो तेव्हा आपल्या जीवनात फरक पडतो, बदल होतो. आपल्यामध्ये एक आनंदाचा रेखीमय प्रवास आपण जो म्हणतो, रेखी म्हणजे काही कळत नाही, तर रेखी म्हणजे हीच की आपल्या शरीराला जागृत करणे, आपल्या शरीराला बॅलन्स करणे, प्रत्येक वेळेस सकारात्मकतेमध्ये राहणे, आनंदात राहणे, शांतीचा अनुभव करणे आणि मला काय चांगलं करायचं आहे या गोष्टीचा विचार करणे म्हणजेच रेखी आहे. आणि या रेखीशी जुळल्यानंतर आपल्याला कळतं की माझ्यात किती फरक पडलेला आहे, मी काय चांगलं करू शकते, हे या ब्रह्मांडीय ऊर्जेशी जुळल्यानंतर कळतं, या ईश्वरीय शक्तीशी जुळल्यानंतर कळतं. आणि आपण जिथे जातो तिथे प्रत्येक वेळेस एका चांगल्या ऊर्जेशी जुळतो आणि चांगली ऊर्जा घेतो. जसं आता रामाची नवरात्र सुरू आहे, तर आपण काल रामाचं ध्यान केलं. ध्यान केल्यानंतर आपल्यामध्ये किती सकारात्मकता जागृत झाली. त्याच प्रकारे आपण देवीचं ध्यान करतो, आपल्या 7 चक्राचं ध्यान करतो, निसर्गाचं ध्यान करतो. प्रत्येक चक्राचं वेगवेगळं ध्यान केलं जाते. किती प्रकारचे ध्यान असतात आणि त्या ध्यानाद्वारे आपल्यामध्ये ती शक्ती जागृत होत जाते. अशा प्रकारे ही सुंदर रेखीमय प्रवास आहे आपल्याला. आपल्या ईश्वराने आपल्याला या रेखीशी जुळलेलं आहे. त्या ईश्वराला आपण धन्यवाद म्हणायचं की हे ईश्वरा, तुला धन्यवाद आम्हाला रेखीशी जोडण्यासाठी आणि मला माध्यम केलं तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यासाठी मी ईश्वराला धन्यवाद करेन. आपण कुठून तरी जुळून आलेलो आहोत, म्हणून मी तुमच्याशी आणि तुम्ही माझ्याशी जुळले आणि एक माध्यम आपण बनलेलो आहोत या ईश्वरीय शक्तीची ऊर्जा घेण्यासाठी, या ईश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी. या अंतर्मनापासून त्या ईश्वराला धन्यवाद करा. हे माऊली, तुम्हाला शतशत नमन, असंख्य धन्यवाद. तुमची कृपा आशीर्वाद सर्वांवर असू द्या आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आनंद, ऐश्वर्य भरभराट आणू द्या. तुमच्या आशीर्वादाने संपूर्ण विश्वात आनंदच आनंद, प्रेमच प्रेम, शांती शांती. ही सकारात्मकता आपल्यामध्ये जागृत होत असते की आपण स्वतःला, समाजाला, राष्ट्राला आणि आपल्या विश्वाला आशीर्वाद देत असतो. एवढी शक्ती आपल्यामध्ये येते, ती म्हणजे या सकारात्मक ऊर्जेने. तर नक्की या सकारात्मक ऊर्जेशी सगळे जुळा आणि आपल्या ईश्वराचा आशीर्वाद घ्या. एक चांगलं जीवन स्वतः जगा आणि आपल्या परिवारालाही द्या. इतरांपर्यंतही एक चांगलं जीवन पोहोचलं पाहिजे. स्वतःच्या शरीराला आरोग्य संपन्न ठेवा, आनंदी ठेवा आणि काय आहे या आनंदी जीवनाचा प्रवास नक्की जाणून घ्या. नक्की सगळ्यांनी माऊली रेखी परिवाराशी जुळा आणि आपल्या जीवनाची प्रगती करा. चला, जय श्रीराम माऊली, जय श्रीराम.